ज्ञान कमी न अहंकार जास्त आहे, करणं कमी न सांगणं. अख्ख्या करोनात किलोभर तांदूळ दिला पण साहेबांना फेसबुक जाम केला. मी विचारला दिला कशाला? द्यायचा होता तर फोटो काढायचा नव्हता, फोटो काढायचा होता तर द्यायचा नव्हता. माणसाने कर्तव्य गाजवावं. ही बाकी कुठल्या गोष्टीसाठी करू नका. हे उपकार म्हणून कुठलीच गोष्ट करू नका दादा. अरे आमच्याकडे सगळंच उपकारासाठी. आई बाप सांभाळणं बी उपकारासाठीच. बंगल्यावर नाव, मातृपितृ छाया, घरी गेल्यावर कळलं मातृवट्यावर पितृवट्यावर छाया खटावर. राग लागू तुझ्या बंगल्याला. रे तोंड बेकार आहे माझं. तुम्ही म्हणजे का रे उपकार करता आई बापावर? हा करूच नका ना रे बाबांनो. लईच अवघड आहे हो माणूस. इतकं अवघड आहे ना दादा. आमच्याकडे पैशाला लई किंमत दादा. सप्त्याच्या काल्याच्या दिवशी जर एखादा पैसेवाला मंडपात आला तर कार्यकर्ते सरळ म्हणतात महाराज सरका. साहेबाला बसू द्या, त्यांनी देणगी मोठी दिली महाराज बरं का. तुम्ही सरका, तुमच्या धोत्राची काही किंमत, तुम्ही जरा सरका. त्यांची देणगी जरा मोठी आहे, त्यांना बसू द्या. मग 2 घास खा साहेब. साहेब 2 घास खा. साहेब आमच्या पंक्तीतलं 2 घास खा. काय गरज आहे? त्यांनी भरपूर खाल्लंय. अहो खाल्लंय खाल्लंय. काय गरज आहे? थोडं सामर्थ्याने जगा रे दादा. थोडं कष्ट करा. किंमत देऊ नका असं नाही, पण त्यांना द्या ज्यांच्याकडे ज्ञान आहे, जे ज्ञानवंत आहेत, ज्यांनी कष्ट करून पदव्या मिळवल्यात, जे त्या व्यासपीठापर्यंत पोहोचण्यासाठी आयुष्य जिजवलंय त्यांनी. हा किती अवघड आहे ना दादा. अभ्यास करणारा माग, अभ्यास न करणारा. हे कलियुग आहे हो. तेच तर वाईट वाटतं जनाबाईंना. म्हणून तर जनाबाई म्हणतात पुण्यवंत पाताळे लोकी नेला, दरिद्री तो भाग्यवंत केला. चोरट्याचा बहुमान वाढविला, कीर्तिवानाचा अपमान केला. धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार. काय देवा. म्हणून तर वाईट वाटतं. कबीर महाराज म्हणतात अनाडी दुनिया भजन विना कैसी तैरियो, अनाडी दुनिया भजन विना कैसी तैरियो. सच्चा मरे भूखा यहाँ झूठा गुलगुल खाइयो, अनाड़ी दुनिया भजन बिना कैसी तरियो, अनाड़ी दुनिया भजन बिना कैसी तरियो. पण भजन सुद्धा सुशिक्षित हवं. माझा वाक्याचा राग येऊ द्या तुम्हाला, पण भजन सुद्धा सुशिक्षित हवं. कसलंही भजन करायचं नाही. भजनात नशा असावी. नशेत भजन नसुनी. कळलं त्यालाच कळलं. करावी ना भजन, पण नीट करावी, सुशिक्षित करावी. छान स्वच्छता असावी मंदिरात. भजन म्हणणारा निर्व्यसनी असावा, आहे की नाही? नाही तर त्याचा काकडा गावाला कळूनी कसा उठल देव, तुला उठविल ना. काय कसं रे दादा. भजन सुशिक्षित असावं. आणि भजन सुशिक्षित असायला गाव सुशिक्षित हवं, गाव सक्षम हवं. हा रे थोडं. आणि माय माऊल्या तुम्हाला सांगते, अगं पुरुषांना तरी परमार्थ करावा लागतो. तुम्ही प्रपंच नीट सांभाळा. जगाचा बाप तुमच्या प्रपंचाची राखणदारी करतो. एवढी ताकद तुमच्या प्रपंचात. बघा ना, आज माय माऊल्यांनी एवढे स्टॉल लावले इथे. त्यांना काय मॅनेजमेंट शिकवावं लागतं का दादा? व्यापार करायचा बायांना शिकवावं लागत नाही. हा अहो लय डोकेबाज असतात. कौतुक वाटतं मला माझ्या आईचं. अजून माझी माय साबण संपल्यावर फेकत नाही. जुन्या साबणाची चिपळी नव्या साबणाला लावते का, तर तेवढीच एक आंघोळ होईल महाराज बरं का. आता ह्याला काय एम ए करावं लागलं का तिला? तिला जन्मजात येतं ते. बायकांना द वुमन इज अन आयडियल मॅनेजर. सगळ्यात मोठी व्यवस्थापक बाई आहे. मोठ्यातल्या मोठ्या उद्योजकाला जे जमणार नाही ना, ते माय माऊल्या तुम्हाला जमतंय. मग यांच्याकडनं काय अपेक्षा करताय? अरे गावाचं पारितोषिक नुसतं बायकांनी ठरवलं तरी येणार आहे महाराज. त्याला वेगळं काही करायची गरज पडणार नाही. लय ताकद आहे तुमच्यात. तुम्ही लय गोड आहे ग. कीर्तनाला आलेल्या बाया तुम्ही तर लय गोड आहे ग. रायगड जिल्ह्याच्या बाया लय गोड आहे तुम्ही. तुमचं तोंड सोडलं ना, बाकी तुम्ही लय गोड आहे ग. तेवढा एकच फॉल्ट आहे आपल्यात. बाकी आपलं इतकं गोडच कुणी नाही महाराज. पण तुम्ही लय खुश होऊ नका, तुम्ही गुणाचे नाही. आम्ही बोलतो कारण तुम्ही त्रासच तेवढा देता. तुम्हाला लेख म्हणून सांगते, बाईला काही लागत नाही.
पण जो पुरुष आपल्या बायकोला सन्मानानं वागवतो ती बाई त्याच्या घराचं गोकुळच करते, हा विश्वास मीही तुम्हाला देऊ शकतो. सन्मानानं वागवा फक्त. हे स्टेटस पुरतं राहिलंय, हे स्टेटस पुरतं ठेवलंय तुम्ही. यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवतः. वागता दरवेळेस पोरीला सांगितलं जातं, बाई पोरगी आहेस, फार वेळ घराच्या बाहेर राहू नकोस. पोरगी आहेस, मोठ्यानं हसू नकोस. अगं पोरगी आहेस, मोठ्यानं बोलू नकोस. पोरगी आहेस, मर्यादेत राहा. पोरगी आहेस, नजर खाली जगून राहा. कधी सांगितलं का पोराला, पोरगा आहेस, नजर सांभाळून राहा. पोरगा आहेस, माज करू नकोस. पोरगा आहेस, ज्ञानोबा तुकोबांचा वारसदार आहेस. माझ्या संस्काराची पावती दाखव जगाला. तुझ्या समोर नग्न पोरगी उभी राहिली तरी तिच्याकडे आई म्हणून बघ. एवढ्या सामर्थ्याने वाग, म्हणजे मर्यादा पुरुषोत्तम होशील तू. पोरगा आहेस, पोरगा म्हणून जग. हे पोरालाही कधीतरी सांगा की, का ते नाही जमत? हे फक्त बोलायचंय, माहित आहे. सन्मान नाहीच केला आम्ही आजपर्यंत कधीच. त्या सीतामाईकडे नजर वर करून पाहिलं म्हणून दरवर्षी रावणाला जाळणारे तुम्ही कधी स्वतःच्या मनातल्या रावणाचा विचार केलाय का? मी किती गुणाचा, मी रावणाला जाळतो. शब्दांना माफ करा माझ्या, पण मी व्यासपीठावर सांगते, काही माणसांपेक्षा रावण बरा. मी काही वापरलं, कारण वैष्णव आहेत ना काही महाराज बरं का. काही माणसांपेक्षा रावण बराच. बिचाऱ्याला मर्यादा तरी कळायची. विचारलं मंदोदरीनं, सीतामाई सारखी देखणी स्त्री ताब्यात तुमच्या, कधी उपभोगाचा विचार आला नाही का? घाबरता रामाला, सांगा की जगाला. छे ग, घाबरत असतो रामाला तर सीतामाईचं अपहरणच केलं नसतं. माझ्या बहिणीची अवहेलना केली, त्या माझ्या बहिणीचा अपमानाचा बदला माझं सामर्थ्य दाखवण्यासाठी अहंकार म्हणून सीतामाईचं अपहरण केलं. पण जेव्हा त्यांच्या दारात उभा राहिलो ना, तेव्हा भिक्षुक म्हणून उभा होतो. भिक्षाम दे ग माई म्हटलो. अगं ज्यांना आई म्हटलो त्यांच्यावर वाईट नजर टाकावी इतकी बेकार अवलाद तर रावणाची पण नाही की. त्यालाही कळतं आईला आईच म्हणावं, ताईला ताईच म्हणावं. आमचे म्हणायलाच आई ताई म्हणतात. जरच खरंच आईला आई ताईला ताई मानलं असतं तर त्या डोंगराळ्यासारख्या घटना, त्या आर्याच्या सातारा जिल्ह्यासारख्या घटना महाराष्ट्रात घडल्या असत्या. बरं, काही घडलेल्या उघडकीस आल्या. अरे अशा लाखो घडतात ज्या पैशाच्या जोरावर बंद झाल्या. कौतुक वाटतं मला छत्रपतींचं. त्याचं कारण आहे, 450 वर्षापूर्वीचा काळ आहे. एकदा रांजाचा पाटलाचा विषय झाला, तिथून पुढे एकाही माणसाची हिंमत झाली नाही नजर वर करून पोरीकडे बघायची, कारण शासनच तसं होतं. असा तरणा बाण रांजाचा पाटील भर चौकात उभा केला, उघडा नागडा करून 2 हात 2 पाय कलम केले आणि जिवंत वेशेवर टांगला. आणि येण्या जाणाऱ्या प्रत्येकाला सांगितलं, माझ्या हिंदवी स्वराज्यातील आई बहिणीवर वाईट नजर टाकली ना तर हा शिवबा त्या प्रत्येकाचा हा रांजाचा पाटील केल्याशिवाय सोडणार नाही, एवढं सामर्थ्य आहे माझ्या मनगटात. वय वर्ष 17 होतं तेव्हा शिवरायांचं. किती तुम्हाला काय वाटतं, व्यवस्थापन असल्याशिवाय हिंदवी स्वराज्य उभं राहिलं का? आपल्यासारखे गावकरी असतील तेव्हा आपलं काय हो? आम्ही कधीच काही केलं नाही. हे बघा, एकत्रितपणा असल्याशिवाय हिंदवी स्वराज्य उभं राहू शकत नाही आणि गाव समृद्ध होऊ शकत नाही. त्याला एकत्रितपणाच लागतो, एक निष्ठाच लागते. अरे 18 पगड जाती एकत्र येऊन हिंदवी स्वराज्य उभं राहिलं का? एकट्याच होतं का ते? कुठून आलं व्यवस्थापन? शेतकऱ्यांसाठी पहिलं धरण छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलं, खेड शिवापूरला. अशी 32 धरणं राजांनी स्वतः बांधली. 7-12 ही पद्धत छत्रपती शिवाजी महाराजांची. शेतीची पहिली मोजमापणी छत्रपती शिवाजी महाराजांनी केली. वतनदारी पद्धत बंद करून वेतनदारी पद्धत छत्रपती शिवाजी महाराजांची आहे. व्यवस्थापन सांगते मी तुम्हाला. त्या काळात रायगडावर शौचालय होती. आमचं सरकारकडनं शौचालयाचे पैसे घेतो त्यात पानटपरी टाकतो. मेलं सरकार बी मेलं आणि ही बी मेलं. आणि हे काय गुन्हाची ती वे आले अवघड दादा. आमचं घरकुलाचे पैसे घेतो, गरज नसते बरं का दादा. अरे ज्याला गरज नाही त्यानं घेऊ नये, कारण ज्याला गरज आहे त्याच्यासाठी कमी पडतं कोणाच्या. आणि किती मला नवल वाटतो, काही झालं की सरकारला कसं. अहो ते मध्ये पूर आला आमच्या भागात आणि पुरात म्हातारीच्या कोंबड्या वाहून गेल्या. ते सरकारच्या नावाने बोंबलत होती, अरे सरकार रे माझ्या कोंबड्या वाहून गेल्या. आता सरकारचा कोंबड्याचा काय संबंध आहे? पूर काय सरकारनं पाठवला होता?
आहे ना, आपण कसं चूक आपली आणि दोष देवाला, तसं चुकतं आपलं पण दोष असलंच काम आहे यांचं. अरे किती तुमच्यासाठी योजना कराव्या, घरकुल आहे, बचत गट आहे, किती शौचालयासाठी योजना आहेत, हरित क्रांतीला तुम्हाला बक्षीस आहेत, तुम्ही गाव स्वच्छ केले, तंटामुक्त केले, तुम्हाला बक्षिसाच्या बक्षीस आहेत, किती करायचं तरी किती. आणि कुठल्या गोष्टीत कमी पडतोय कळत नाही, बाकी सगळं मरू द्या. आज जर पंचायत सामर्थ्यवंत व्हावं, समृद्ध व्हावं, जर खेडेगावं सुधारावी, याच्यासाठी सरकार एवढा अट्टास घालत असेल, तुम्ही विचार करा त्या बुद्धिमत्तेचा कौल किती मोठा असेल, की किती राज्य समृद्ध करण्यासाठी तळमळ होत असेल. तुमच्या टाळ्या सुद्धा उपकार केल्यासारख्याच आहे. तुम्ही जसं सरकारवर उपकार करता की नाही जगून, तसल्या टाळ्या सुद्धा तुमच्या तसल्याच आहेत. धर घे धर, आम्हाला माहिती तुमचं काय चाललंय, घ्या धरा धरा, घ्या धरा. लय थोडंफार प्रेम आत्मीयत असू द्या रे बाबांनो. भक्ती प्रेमाविना ज्ञान नको देवा, अभिमान नित्य नवा. तुमचं कसं आहे ना, भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती, बळे विन शक्ती, भावे विना देव नकळे निस्संदेह, गुरु विना अनुभव कैसा कळे, भाव बळे आकळे येर विना कळे, करतरी आवळे तैसा हरी, काही नलगे एक भावाची, कारण तुका म्हणे आन विठोबाची. विठ्ठलाची शपथ घेऊन सांगताय तुकोबार आहे, काय नाही, फक्त भाव शुद्ध ठेवा, अंतकरण शुद्ध ठेवा. लोक देव करणे भाव तस्मात्, देव करणे भाव विश्वास आहे, तरली तरती हा भरवसा नामधारकाचा. मला विश्वास आहे, तुझं नाम न घेता वाया गेला, तुझं नाम घेऊन वाया गेला, नाम न घेता तरला असा कोण आहे. नाम घेता वाया गेला ऐसा कोणी देखील ऐकिला. मला माहित आहे देवा, तू करतोयस ते सामर्थ्यवंतच आहे. निश्चिंत झोपलाय अर्जुन, लक्षात आहे ना, लक्षात आहे का? झोपला होता अर्जुन, देव जाग कराय गेलता. देव सामर्थ्याने म्हणतोय अर्जुनाला, वेडास की काय बाबा, झोप कशी आली तुला? अर्जुनाने इतकं गोड उत्तर दिलं, वडवळकर आयुष्यभर उत्तर लक्षात ठेवा. अर्जुन म्हणला, देवा ज्याच्या काळजीत जगाचा बाप जागाय त्याला कशी झोप लागणार नाही, तू माझ्यासाठी जागायस ना बाबा. गालोनिया भार राहिलो निश्चिंती, निर्विले संती विठोबासी, निर्वाणी गोविंद असे मागे पुढे, काहीच साकडे पडो नेदी, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणची देव होय गुरु. तू गुरु म्हणून उभायस माझ्या पाठीमागे, तू गुरुबंधू पिता, तू अमुची इष्ट देवता, तू सदा रक्षिता आपदी अमूते. गुरु बंधू माय बाप सगळंच होतोस विठ्ठला, आमच्या अगोदर आमची संकट तू निवारतोस, मग अवघीची त्रैलोक्य, मग आम्हाला आनंदी व्हायला असा काय वेळ आहे देवा, तूच पाठीशी. अहो आमचं म्हणजे मागे पुढे उभा आहे, आली आघात. आमचं म्हणजे कसं ना देवा, मत्स्य कुर्मादिक ज्यांच्या महिमेसी आले, धन्य वैष्णव तेज रवी शशीशी पाहाले. सूर्याला तरी ग्रहण, चंद्राला तरी डाग, आम्हाला ग्रहण नाही, डाग नाही, बंधन नाही, आणि कुठल्याच प्रकारचं चिंता नाही, टेन्शन नाही. आमचं म्हणजे देवा, नामा म्हणे केशव राजा, केला नियम चालवी माझा, करतो मी चालवतो तू, करतो तू नाव माझं. आणि इतकं नाव झाल्यावर चैतन्याची शोभा, मग आम्ही चैतन्यमय झालो की रे देवा, बंधनच नाही ना कुठलं. आमच्यासाठी तू जर अवतारित होतोयस तर आम्ही कशाचं भय करायचं. आमची अवस्था